माध्यमाच्या शाळांसाठी तुम्ही आज एक परिषद घेतली आणि या परिषदेत तुम्ही एक आंदोलनाचा इशारा दिलाय. तर नेमकं मागणी काय आहे आपली, कशासाठी ही परिषद होती आणि जर नाही मान्य झालं तर काय पुढची भूमिका असणार आहे? महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन शॉर्ट फॉर्ममध्ये बेस्ट गेल्या 10 वर्षापासून या राज्यामध्ये संपूर्ण इंग्रजी शाळांचं नेतृत्व करतो. त्यांच्या अडीअडचणी असतील, शासनाला काही त्यांच्या मागण्या असतील, त्या मागण्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. पण नेमकं झालं असं आहे की आमची मूळ मागणी जी होती आरटीच्या रिइंबर्समेंट बाबतीत 2017 आतापर्यंत कधी 7% देतात, कधी 8% देतात, कधी 5% देतात. 100% पैसे आम्हाला आतापर्यंत दिलेच म्हणून 3,000 कोटी रुपये आमच्या सरकारकडे आता दिलेले आहेत. ते 3,000 कोटी येत्या 15 दिवसामध्ये सरकारने शाळांच्या खात्यावर जमा करावे. दुसरी मागणी आम्ही केलेली आहे, स्वतंत्र संरक्षण कायदा आम्हाला करावा, जसा हॉस्पिटलसाठी स्वतंत्र कायदा आहे. आमच्या शाळेमध्ये कोणी येतं, गोंधळ घालतं, लहान लहान लेकरं असतात, शिक्षिका विशेषतः महिला शिक्षिका असतात, अर्वाच्य भाषेमध्ये त्यांच्या शिवीगाळ करतात. काही भारतीय संस्कृतीला धरून नाही आहे, योग्य नाही. आता किती दिवस सहन करायचं, म्हणून स्वतंत्र असा कायदा आमच्यासाठी करण्यात आला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये ठाण्यामध्ये राज्यात कुठेही असं परिपत्रक निघत नाही जे परिपत्रक की आरटी प्राप्त विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांना राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार कुठल्याही कायद्यात असं म्हटलेलं नाही की त्यांना पुस्तकं द्या, त्यांना वह्या द्या, त्यांना युनिफॉर्म द्या, त्यांना शालेय साहित्य द्या. पण तरी देखील मोहम्मद तुगलकासारखं 10-20 पालक जर कोणी जाऊन बसले की सर शिक्षण अधिकारी लगेच फरमान काढतो आणि सांगतो वह्या द्या, पुस्तक द्या, युनिफॉर्म द्या. अरे बाबा, 3 वर्ष 7 वर्ष झाली काही लोकांना, काही 4 वर्ष झाली, आम्हाला 1 रुपया दिलेला नाही त्या शासनाने आरटीचा. आमची फी 40,000 रुपये 50,000 रुपये असते आणि 17,000 रुपये आम्हाला देतात. पण त्या 17,000 रुपयेसुद्धा टायमवर देत नाही. आणि पुन्हा वह्या पुस्तकं हे द्यायला लागलं तर आमच्याकडे 500 विद्यार्थी आहेत. तुम्ही कल्पना करू शकता की 500 विद्यार्थ्यांना 5,000 रुपयाप्रमाणे जर खर्च करत गेलो तर किती पैसे काय काय विकावं लागेल. आता माणुसकीच्या नात्याने एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही जर घेऊ म्हटलं तर याचा अर्थ तो हक्क नाही, अधिकार नाही. म्हणून ते जे काही पत्र आहे ते रद्द करावं ही आमची प्रमुख मागणी. सर, इंग्लिश माध्यमांच्या शाळांची फीज वरती कायम दरवर्षीच वाढवल्या जातात आणि त्या पालकांना परवडणाऱ्या नाही आहेत, तरीसुद्धा मुलांना आजच्या ह्याच्यात. मला समजलं तुमचा विषय. माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही बघा, जो महागाईचा दर आहे, तुम्ही सगळे अभ्यासक आहात. महागाईच्या दराप्रमाणे पेट्रोलचे भाव वाढतात, डिझेलचे भाव वाढतात, अन्नधान्याचे भाव वाढतात आणि आमच्याकडे गाड्या असतात, गाड्यांचे भाव वाढतात. सगळ्या गोष्टींचे भाव जे वाढत चालले तर त्यानुसार आम्हाला फी वाढावी लागते. परंतु शासन आज 1 लाख रुपयाच्या वरती फी घेतं आहे एका विद्यार्थ्याची जिल्हा परिषद शाळेमध्ये, महानगरपालिका शाळेत. आणि आम्ही घेतो आहे 50-60 हजाराच्या खालीच आहे. आज ठराविक शाळा 10 सोडून देतो, ज्या इंटरनॅशनल लेवलच्या आहेत किंवा त्यांच्याकडे सुविधा आहेत, AC क्लासरूम असतील, AC गाड्या असतील, तो भाग वेगळा आहे. परंतु बिलो पॉवर्टी, आता दिव्यात जर गेलो आपण तर काय फी हो, 15,000 रुपये 10,000 रुपये फी नाही. तिथे मुरबाडला गेलो तर 15,000 फी नाही, शहापूरला गेलो तर नाही. यांची संख्या जास्त आहे. भिवंडीला गेलो तर 4 आणि 5,000 रुपये फी घेतात. आमच्याकडे 500 विद्यार्थी आरटीचे झाले, 1 रुपये मिळाले नाही, त्यांना बसवायला जागा नाही, शिक्षकांचा पगार कुठून द्यायचा. पण तरीही दर्जेदार शिक्षण नाही आहे, कारण बऱ्याचशे ज्या शिक्षक शाळांमध्ये बघितलं आत्ता आम्ही जेव्हा फिरतोय तर तिथे त्या दर्जाचे शिक्षक नाही आहेत, असाही एक पालकांचा आरोप आहे. प्रश्न असा आहे की त्या शाळेमध्ये जर आपण विद्यार्थ्यांची संख्या जर बघितली, विद्यार्थी वर्ग जर बघितला तर जिल्हा परिषदमध्ये शिक्षण खात्यामध्ये शिपाई जो काम करतो, शिपाईपासून तर शिक्षण मंत्र्यापर्यंत सगळ्यांची क्वालिटी असते. आणि जी क्वालिटी आम्ही देतो आत्तापर्यंत ती क्वालिटी कुणीही दिली नाही. अख्ख्या लॉकडाऊनमध्ये आम्ही ऑनलाईन शिकवलं. जे टेक्निकली आमच्याकडे डिजिटल बोर्ड आहेत, आमच्याकडे जे म्हणजे या विज्ञानाच्या युगामध्ये ज्या ज्या पद्धतीने आम्ही शिकवलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही शिकवलं. शिक्षणाचा दर्जा आहे म्हणून प्रायव्हेट शाळांकडे ओढा आहे. आजच सकाळी बातमी होती, पूर्ण देशामध्ये 92,000 शाळा गव्हर्नमेंट स्कूल्स बंद आहे यावर्षी. 4 मिनिटापेक्षा जास्त झाले सर. खूप मोठी झाली वाईट. फक्त नाही हे झालं